नमस्कार मंडळी. आज श्रावण मासातला दुसरा सोमवार. भगवान शंकरावर म्हणजेच महादेवावर भाविक शिवामुठीद्वारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. आता ही शिवामूठ का वाहिली जाते किंवा का वाहावी असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी थोडक्यात सांगते. देवादी देव म्हणून आपण भगवंतांना महादेव म्हणत असलो तरी ते फारच भोळे आहेत. भक्तांनी प्रेमाने भक्तिभावाने मुठभर धान्य जरी दिलं तरी त्यांची कृपा दृष्टी होऊन ते भक्ताच्या हाकेला धावून जातात. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला फार काही मोठं करायची मुळीच गरज नाही. शिवामूठ वाहिल्यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि सुख समृद्धी येते. ही साधी सोपी भावना अध्यात्मात नमूद केलेली आहे. तर आज आम्ही दुसऱ्या श्रावणी सोमवारी वाहिले जाणारे धान्य म्हणजेच तीळ याची शिवामूठ शिवपिंडीवर वाहणार आहोत. आता तिळाचीच शिवामूठ का? तर प्रचलित मान्यतेनुसार